गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना 2025। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना। तर ही योजना काय आहे, योजनेस कोण पात्र आहे, योजनेमध्ये किती तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि योजनेमध्ये अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। तर या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे, तर रस्ता किंवा रेल्वे अपघात मध्ये झालेला मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज पडून झालेला मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाईट कडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळातपणातील मृत्यू, दंगल म्हणजेच कुस्ती, अन्य कोणतेही अपघात या अपघातांच्या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे। तर यापैकी कोणताही तुम्हाला अपघात झाला तर तुम्ही हा अर्ज करू शकता। तर यामध्ये आता कोण अपात्र असणार आहे, तर नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न,